श्री मंगलमूर्ते मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय। श्री दामोदर भगवान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो भगवते हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ
शारदा मूळचत्वार वाचा गमो पंथ अनंतया राघवाचा सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायीचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री पंढरीनाथांच्या या अत्यंत पवित्र अशा मंदिरामध्ये श्रीमद भागवतासारखा एक ग्रंथ आपल्या कानावर पडावा, थोडा तरी भागवताचा अभ्यास व्हावा आणि आपल्या प्रपंचाला एक अध्यात्माचं मार्गदर्शन असावं, या अतिशय शुद्ध हेतून इथं जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमात्म्याला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी आणि ती अखंड राहावी असं ज्यांना मनापासून वाटतं आणि त्यासाठी आपलं वागणं भगवंताला कसं आवडेल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या पावलांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, समाजातले अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेले आहेत. सगळ्यांच्या मोठेपणाबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो. परमादरणीय स्वप्नाताईंना सगळ्यांच्या तर्फे नमस्कार करतो, ज्यांच्यामुळे हा योग जुळून आलाय, आणि निरूपणाला सुरुवात करतो. तिकडचा आवाज थोडा कमी करता येईल का? हॅमिंग खूप येत आहे. कमी करा. मनुष्याच्या जीवनामध्ये आल्यानंतर खऱ्या शांतीचा, खऱ्या समाधानाचा विचार करावा. आणि शांती आणि समाधान जे आहे ते बाहेरच्या कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नाही आहे,
ते आपल्या आतल्या विचारधारणेवर अवलंबून आहे. समर्थांचा एक मनाचा श्लोक आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे. त्याचं उत्तर तिथेच त्यांनी दिलं, विचारी. श्लोक संपला. जो विचारी असतो तो कितीही दुःखात असला तरी आतून आनंदात असल्यामुळे ते दुःख तो स्वीकारितच नाही. आणि जो अविचारी असतो तो कितीही कम्फर्ट झोनमध्ये, कितीही सुखसुविधांमध्ये असला तरी प्रत्येक गोष्टीतून त्याला निगेटिव्हिटी काढायची सवय असल्याचा परिणाम तो अनुकूल स्थितीतही आतमध्ये प्रतिकूल असतो, म्हणून तो दुःखी असतो. आणि याला सरळ सरळ दोन उदाहरणं घ्या, दुर्योधन आणि धर्मराज. विचार करा, दुर्योधन मरेपर्यंत आनंदात होता की नाही हो, बाहेरच्या दृष्टीने. वास्तविक त्याचं राज्य नाही आहे, त्याच्या बापाचं राज्य नाही आहे, तरीही त्याचं राज्य नसताना सुद्धा तो कर्णाला म्हणतो, तुला मी राज्य दिलं. कुठलं दिलं? आणि कर्णाने राजा झाला तिथे. अंगराज, अंग नावाचा देश त्यांनी दिला, म्हणजे ग्वाल्हेर इंदोर हा भाग आहे तो. सुखात आहे की नाही दुर्योधन आयुष्यभर. पाठीचे धृतराष्ट्र आहे, मामाश्री आहेत त्याचे, पण तरी तो आतून खतखतच राहिला की नाही सांगा. आणि याच्या विरुद्ध धर्मराज फक्त दुःखातच कायम जन्म वनवासात झाला. पांडवांच्या जीवनात 5 वनवास आलेत, त्यांचा जन्म वनवासात. घरी आल्यानंतर भीमाला वाईट 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 अशा पद्धतीनं वागणूक आणि त्याला अक्षरशः विषाचे लाडू खायला घालण्यात आले. हा घरातला वनवास. लाक्षाग्रहानंतरचा वनवास, लाक्षाग्रह जाळलं गेलं वारणावत. त्यानंतर कपटद्यूत खेळलं गेलं, तो 4था वनवास. आणि शेवटी पांडव वनवासातच मेले, तो 5वा वनवास. तरी धर्मराज विवेकी आहे, विचारी आहे, म्हणून तो दुःखातही सुखी होता आणि हा सुखातही दुःखी होता. म्हणून आपले भारतीय संत सांगतात, तुम्ही विचार योग्य करायला शिका. हे लक्षात घ्याल, माणसाला हे कळत नाही असं नाहीये, कळतं सगळ्यांनाच, पण निश्चय होत नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात, जीवनामध्ये निश्चय करणं, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. अगदी वेदांताचाच विचार करायचा झाला तर आपण अनेक जन्मी निश्चय केलाय की मी देह आहे. वास्तविक ते आपण नाही आहोत, देहाला धारण करणारे आपण आहोत. पण निश्चय केला की मी देह आहे, आणि निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. म्हणून अशा बुद्धीला मी देह आहे असा निर्णय निश्चित केला आहे जिनं, ज्या बुद्धीनं, तिला देहबुद्धी म्हणतात. आणि तिथून आपल्याला जायचंय कुठे? आत्मबुद्धी. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. नेहमी सज्जनांच्या संगतीत राहा, म्हणजे बाहेरच्या कितीही प्रतिकूलतेला आपल्याला अनुकूलतेमध्ये बदलण्याचं सामर्थ्य येतं. भागवत हा नुसता कुठला तरी ग्रंथ आणि कुठल्या अध्यायात काय आलं हा भूगोल म्हणून बघू नका, इतिहास म्हणून बघू नका. त्याचा आज काय आपल्याला उपयोग आहे याचा विचार करा. या गोष्टीचा आज मला काय उपयोग आहे? सगळे संत असे प्रॅक्टिकल होते. समर्थ सांगतात, नुसतं ऐकू नका, ऐकण्याने बरं वाटेल, सत्वगुण वाढेल, एखादी झोपही लागेल अर्धा तास 2 तासातल्या, अर्धा पाऊण तास छान गाढ झोपही होईल, त्यामुळेही तब्येत चांगली होईल. असे बरेच फायदे आहेत त्याचे. पण त्याही पेक्षा नीट विवेकानं ऐकणारा जो आहे तो आज मी कसा वागावं आणि काय टाळावं याचा निर्णय घ्यायला सक्षम होईल, आणि परिणाम तो सुखीच होईल. बस, कल्याणच होईल त्याचं. बस, दुसरं त्याचं उत्तर नाही. एकदम कल्याणच त्याचं. कारण कल्याण दुसऱ्या कुणावर अवलंबून आहे हे त्याला कळेल. माझ्या कर्तव्यावर कल्याण अवलंबून. मला आदरणीय ते रतनजी टाटांचं वाक्य फार आवडतं. त्यांनी म्हटलं, एकदा रतन टाटांना ओळखतात ना सगळे, व्यासानी म्हटलं ना तेच तर ठीक आहे म्हणतात,
तुकोबांनी म्हटलं बरं, टाटाने म्हटलं मग चालेल. परवा त्यांच्याकडनं मी ऐकलं, म्हणजे ते आता नाही आहेत पण त्यांचं रेकॉर्डिंग ऐकलं. ते म्हणले अगदी बरोबर निर्णय घ्यावा, कधीही चुकू नये. या वाक्यावर माझा अजिबात विश्वास नाही. घेतलेला निर्णय बरोबर होता हे ठरवण्यावर माझा जास्त विश्वास आहे. आणि हे सामर्थ्य कशाने वाढतं तर आपल्या आतल्या क्षमतेने वाढतं. याकरता योग वासिष्ठ ऐका. आपल्याला जे तीव्रतेने वाटतं ना ते आपण होतो, तसे आपण होतो. तीव्रतेनं वाटणं, तीव्रेन भक्ती योगेनं असा भागवतातला श्लोक आहे. तीव्र वाटलं पाहिजे. मला गाणं आलं पाहिजे, मला अमुक आलं पाहिजे, मी अमुक करणार. तुम्ही विधायक कार्य करा किंवा विघातक कार्य करा, नंतरचा भाग आहे. तुम्हाला काय वाटतं हा मुद्दा आहे. आणि हे वाटण्याचं सामर्थ्य भागवतानी वाढतं. आपण गरीब धरतो, काय आता खरं नाही, अवघड आहे, कठीण आहे. आणि या अत्यंत महत्वाच्या धारणेला आग्रहानं प्रतिपादित करणारा ग्रंथ भागवत गेले 3 दिवस आपण ऐकत आलो. आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो की भगवान नरसिंह रूपात प्रगट झाले. अनेक रूप घेतलीत. मत्स्य झाला, कत्स्य झाला, वराह झाला. आता वामन बसलेलाच आहे इकडे, वामन होणारच आहे तो. राम होणार, परशुराम होणार, कृष्ण होणार, हे सगळं होणार. म्हणजे ते चित्रपटात काम केल्यासारखं आहे त्याचं. तो वेगळाच आहे, परत घरी वेगळा भेटतो की नाही. आणि आपण त्या चित्रपटातल्या त्यानं केलेल्या अभिनयामुळे त्याच्या प्रेमात पडतो. तसं कृष्णानं केलेल्या अभिनयाने आपण विष्णूच्या प्रेमात पडतो. रामाने केलेल्या अभिनयाने, म्हणजे त्यात जे काम केलंय त्यांनी त्या चित्रपटात, हे चित्रपट आहेत 10. एकदा वराह झाला, प्रत्येकात वेगळा वेगळा होतो की नाही. जंजीरमध्ये इन्स्पेक्टर झाला, शोलेमध्ये काय जय झाला, काहीतरी झाला. पण तरी परत वेगळा भेटतो की नाही घरी जलसाला. तसा परमात्मा भेटतो. लक्षात घाल, परमात्मा म्हणजे ईश्वर विश्व चालवण्याकरता अनेक रूप घेतो. आणि तो फक्त माणसांच्यात घेतो असं नाही, मुंग्यांच्या मध्ये पण घेत असेल. आपल्याला काय माहिती, आपण मुंगी झालो की कळतं की अरे ही मुंगी अवतार आहे बरं का विष्णूचा. अनेक ठिकाणी अवतार, आपल्याला सगळं कुठं माहिती आहे. आपल्या घरात किती वस्तू आहेत आपल्याला माहित नाहीये. परमात्म्याचे अवतार कसे माहीत असणार आहेत ना. 11व्या स्कंदात हाच विषय येतो की भगवंतानी या संपूर्ण सृष्टीमध्ये कुठल्या भक्ताकरता कुठला अवतार घेता याचा हिशोब त्याच्याजवळ सुद्धा नाही म्हणाले. इतका तो अनगिनत बोलते ना हिंदी में, अनगिनत असे त्याचे अवतार आहेत, अशी त्याची रूप आहेत. आणि म्हणून आपण हिरण्यकश्यपू करता घेतलेला जो अवतार आहे तो काल पाहिला. आणि त्याचं नाव आहे श्री नरसिंह भगवान की जय. आणि नरसिंह रूप झाले. हिरण्यकश्यपूला फाडून टाकला, फेकून दिला. त्याचा क्रोध प्रल्हादाने शांत केला. आणि नंतर प्रल्हादाला त्यांनी मांडीवर घेतलं, चाटू लागले. आपण तो नरसिंहा नावाचा चित्रपट आला होता बघा, तसंच तसं त्यांनी केलं. आणि एका भागवतकारांनीच त्याला मदत केली बरं का. इंद्रेश कुमार नावाचे जे भागवतकार आहेत हिंदीतले, त्यांनी त्या आणि ॲनिमेशन पिक्चर केल्यामुळं माणसांचे मूड सांभाळायचं काम त्याला राहिलं नाही. झालं, भगवान त्याला मांडीवर घेऊन बसतात. पलीकडच्या बाजूला लक्ष्मी देवी उभ्या आहेत. डोळ्यासमोर आण. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आणि भगवान म्हणाले, प्रल्हादा मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात. आणि ब्रह्मदेव आहेत. सा सा प सा नि म रे ग प म ध प म प ग म रे ग. पहिला राग काढायला वेळ लागतो नवीन राग येण्यापेक्षा डोक्यातला. आणि त्या रागात मी हा श्लोक नेहमी म्हणत असतो. पहिला श्लोक डोळ्यासमोर चित्र आणा जाता. प्रल्हाद मांडीवर बसलाय.
पलीकडे लक्ष्मी देवी आहेत, ब्रह्मदेव इत्यादी देव सगळे उभे आहेत, सगळे स्तुती करतायत, देवा तुम्ही असे आहात, देवा तुम्ही असे आहात, देवा तुम्ही असे आहात. देवाची स्तुती करायची अवतार झाल्यावर ना. आणि आता स्तुती झाल्यानंतर आता प्रल्हाद स्तुतीचा अध्याय सुरू होतो. पहिलं वाक्य भगवंतानी उच्चारलं. काय उच्चारलं असेल? जस्ट इमॅजिन. काय काय बोलले असतील? पहिलं वाक्य काय बोलले असतील भगवान प्रल्हादाशी? पहिलं वाक्य ते काय बोलले असतील? अंदाज करता येईल? काय म्हणतोस मग प्रल्हादा विशेष काय? पाऊस बिऊस कसं काय? थंडी बिंडी आहे का गोव्यात? काय असतील भगवान? भगवंतानी चक्क ते सिंहाचे हात जे होते, सिंह होते ना, हात जोडले आणि प्रल्हादाची क्षमा मागतात. पहिल्या श्लोकामध्ये क्षंतव्यापराध, प्रल्हादा माझ्या अपराधाची क्षमा करशील? क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंबः. प्रल्हादा मला यायला उशीर झाला असेल तर क्षमा करशील? क्षमा कर नाही, क्षमा कर म्हणण्यात कुठेतरी मोठेपणा घेतला जातो. करशील क्षमा? क्षंतव्यापराध हे हे क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंब. माझ्याकडून जर यायला उशीर झाला असेल तर मला क्षमा करशील? किती मोठा आहे भगवंत सांगा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, पण एवढ्या 7 वर्षाच्या छोट्या बाळासमोर किती लीन होतो. हात जोडून अगदी क्षमा मागायची काय गरज होती हो? एखाद्याने ऑर्डर केली ते क्षमा कर, जरा जरा उशीर झाला, सॉरी लेट झाला, कॅज्युअली घे जरा. वाक्य लक्षात ठेवाल. जेवढा मनुष्य मोठा होत जातो तेवढा तो नम्र होत जातो. जेवढं कळायला लागतं ना इथे, तेवढं एवढंच कळतं की नम्रतेमध्ये जे आहे ते मोठेपणा मिरवण्यामध्ये नाही आहे. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. मी गेल्या 40 वर्षात खूप मोठी माणसं पाहिली, आपणही पाहिली असतील. साधू संत पाहिले, साक्षात्कारी लोक पाहिले, मोठे मोठे महंत पाहिले. खूप मला काही कळतंय असा अर्थ नाही, पण यांच्या पायाजवळ असं मी तासनतास बसून मला एवढी गोष्ट लक्षात यायला लागली आहे, जेवढे लोक मोठे आहेत तेवढे ते साधे असतात, तेवढे ते नम्र असतात. आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे आले ना की ते आंब्याचं झाड असं वागतं बघा, नम्र होतं. ओझं वाढतं ना, जेवढं उपयोगित्व, जेवढं ज्ञान वाढेल ना तेवढा मनुष्य असा होतो. नम्री नाही होत बरं, नम्र होतो. अत्यंत परिपक्वता येते. म्हणून रवींद्रनाथ टागोर म्हणत असत, नम्रतेची उंची मोजण्याचं परिमाण अजून निघालेलं नाहीये. क्षंतव्यापराध हे प्रराध यदि मे विलंब. क्षमा करशील? काय प्रल्हादाचं भाग्य आहे हो. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक या अवतारात एवढ्या 7 वर्षाच्या बाळासमोर नमस्कार करतोय. मी जर असतो चुकून माकून तिथे तर लगेच फोटो काढायला लावला असता फोटोग्राफरना आणि संध्याकाळी फेसबुकला सगळीकडे पब्लिश केला असता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक मकरंद बुवांना नमस्कार करताना. आणि जरा कमी लाईक्स पडूच देत, लगेच नाराज होऊन संध्याकाळी जेवण कॅन्सल केलं असतं. प्रल्हादाची रिॲक्शन काय आहे याच्यावर? प्रल्हाद सांगतो, देवा माझी परीक्षा बघू नका, माझी परीक्षा अजिबात बघू नका.
नमस्कार करून मला उशीर झाला का, उशीर झाला का, उशीर झाला का असं म्हणून माझा अहंकार वाढवू नका. आधीच मी इतका अहंकारी आहे, दैत्यपुत्र आहे, माझ्या अंगात तमोगुण भरलेला आहे. अजून नमस्कार करून माझा तमोगुण अजून वाढवू नका. देवा माझ्यावर दया करा. तुमच्याकडं प्रश्न कोट्यावधी आहेत, माझ्या बुद्धीला मर्यादा आहे. तुमच्याकडं कोट्यावधी प्रश्न आहेत, माझ्या बुद्धीला अत्यंत मर्यादा आहे. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना नापास होईन हो. या तुमच्या भक्ताला नापास होऊ नये म्हणून प्रश्नच टाकू नका. आणि देवा तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, मला यायला उशीर झाला का असं म्हणताना तुम्ही मला त्या शब्दातही गुंतवताय. तुम्हाला कुठून कुठं यायचं असतं, तुम्ही आलात हे वाक्य कधी शक्य होईल, तुम्ही तिथे नसतात आधी. तर तुम्ही आत्ता इथे मंदिरात नव्हतात, मी आत्ता इथे मंदिरात नव्हतो, घरी होतो आपण ना. आता आपण इथे आलो का, इथे नव्हतो म्हणून आलो. प्रवचन झाल्यावर आपण परत घरी जाऊ का, आत्ता आपण घरी नाही आहोत म्हणून इथे आहोत ना. म्हणून थोड्या वेळाने आपण घरी जाऊ. घरी का जाऊ शकू, नाहीये म्हणून. देवा तुम्ही इथेही आहात आणि तिथेही आहात. तुमच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेद नाही आणि तुमच्यामध्ये स्वांग आणि परांग भ्रमण नाही. म्हणून सर्वत्र सदा आणि सम. भगवंत सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. ज्ञानोबांची ओवी आहे. देवाबद्दलची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कोणी विचारलं तर. म्हणून सर्वत्र सदा आणि सम, बस. आणि उदाहरण द्यायचं झालं तर गगन सदृशम, अवकाश, स्पेस. असं म्हणा, प्रकट व्हायला उशीर झाला का, मग जरा उत्तर देणं सोपं होईल. प्रकट किंवा अप्रकट स्थितीमध्ये तुम्ही असताच. भगवान म्हणले वा रे वा, माझं स्वरूप ओळखलंस तू. प्रल्हादा तुला काय पाहिजे रे, मी अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यावरती, तुला काहीतरी देऊ इच्छितो. काय देऊ रे तुला प्रल्हादा? आय वॉन्ट टू गिव्ह समथिंग फॉर यू. काहीतरी स्पेशल मागून घे. मग चांदीचं पेन मागून घे, काहीतरी संस्मरणीय मागून घे की आयुष्यभर. प्रल्हाद त्यांच्याकडे असा बघतोय, डोळ्यासमोर आणा असं ते मोठा चेहरा. असे बोलतात भगवान. हे छोटं छोटं बाळ 7 वर्षाचं, कयाधू त्याची आई समोर उभी आहे हात जोडून. तिला आनंद वाटतोय की भगवंताच्या मांडीवर माझं बाळ आहे. असा बघतोय. तो म्हणला देवा मला काही देऊ इच्छिता? हो, मला तुला काहीतरी द्यायची इच्छा आहे. देवा मला सांगा, तुमचे अनेक अवतार झाले यापूर्वी असं मी ऐकलंय नारदांच्या कीर्तनामध्ये. नारदांकडून कुठल्या भक्ताला तुम्ही मांडीवर घेऊन असं कुरवाळलं आणि त्याला चाटलं असा इतिहास आहे का? ते म्हणले नाही, यू आर फर्स्ट. तू पहिला आहेस असा की ज्याला मी मांडीवर घेतलं आणि अक्षरशः म्हणजे गाय जशी वासराला चाटते असं वर्णन आहे बरं ते. आणि त्या चित्रपटात दाखवलंय त्यांनी, त्या आत्ता दाखव याला. इथलंच भागवतातलं वर्णन आहे जसंच तसं. नाही रे, यू आर सो लकी, तू खूप भाग्यवान आहेस. भगवंता जे कुणाला दिलं नाही तुम्ही ते जर मला दिलं असेल तर यानंतर परत काय मागू मी तुमच्याकडे? देव उदार उदार, 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 देव उदार उदार. देतान म्हणे थोडे फार, देतान म्हणे, देतान म्हणे, देतान म्हणे थोडे फार, देतान म्हणे थोडे फार, देव उदार उदार, देव उदार उदार, देव उदार उदार. देव चांगला चांगला, देव
चांगला चांगला देव चांगला चांगला देव चांगला चांगला देव चांगला हा देव चांगला चांगला देव चांगला चांगला देव चांगला चांगला क्या देव चांगला चांगला देव चांगला चांगला तुका चरणासी लागला तुका चरणासी लागला देव उदार उदार देव उदार देव उदार देव उदार देव उदार उदार देवा अजून मला काय पाहिजे? या जगाचा चालक मालक आणि पालक आपल्याकरता एक रूप धरून आपल्या घरी येतो आणि आपल्याला मांडीवर घेऊन लक्ष्मी देवींच्या बरोबर आपल्या पत्नीच्या बरोबर असं त्या छान छोट्या छोट्या लेकराला बरोबर घेतो आणि असा प्रेम करतो. यापेक्षा अजून काय मिळवायला पाहिजे जीवनामध्ये? देव आला आणि त्याला म्हणायचं काही नाही देवा, आरसा घरी विसरला, एक आरसा दे रे. तंबाखू आणली, चुना विसरलाय, चुना दे रे. हे केवढा अपमान आहे त्याचा. कधी देवाकडे काही मागू नये. आपली कैफियत त्याच्यासमोर जरूर मांडावी की बा सध्या मला असं वाटतं मी या संकटात आहे. संकटातनं सोडव नव्हे, संकटातलं लक्ष माझं बाजूला कर. त्याला जरूर सांगावं. प्रल्हाद सांगतो देवा तुम्ही मला मांडीवर घेऊन इतकं कुरवाळलं, अजून काय मिळवायचंय मला जीवनात? मला काही नको. द्यायचंच असेल तर माझं चित्त निष्काम करा. मला कधी कुणाकडे काही मागावं अशी इच्छाच होणार नाही असं मला बनवा. बस. साई इतना दीजिए मैं किसी से कुछ न मांगू. कुणाकडे कधी काही हातच बसरायची वेळ येऊ देऊ नका. बस. तुमचं प्रेम अखंड राहू देत. बस. इथं सारखं मागणं चालूच असतं की नाही. मला सुंदरा अंगना लेकरे दे, मला हत्ती घोडे न मोटारही दे, मला सर्व दे सर्व काही, पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही. देवावर प्रेम करायचे ते प्रपंचातल्या गोष्टी पूर्ण होण्याकरता करायचंय काय? मला तर हल्ली असं वाटतं बऱ्याचदा आपण मंदिरात यायला लागलो, देवानं पाहिलं, पायरीला नमस्कार करून आत येतोय, त्याला आला भिकारी. भिकारी काय बाहेरच बसतात आणि ते भीक मागतात नव्हे काही. एक भिकारी होता, दारात बसला होता देवळाच्या. 5 रुपये द्यावं, 10 रुपये द्यावं असा बाहेर बसला होता. ते पोतं टाकून भिकारी असतात ना. एक जण सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड चालला होता. भिकारी लोकांनी मंदिरं सगळी बदनाम केलेली आहे, अमुक केलेलं आहे, कशाला भीक मागतो, काम कर, अमुक कर, असं त्या भिकाऱ्याला उपदेश करायला लागला. तो म्हणला दादा इकडे या.
काय म्हणणं आहे? भीक मागणं अतिशय वाईट आहे, तुम्ही अजिबात भीक मागू नकोस. तो म्हणला तुम्ही कधी मागितली आहे का भीक? तो भिकारी त्याला म्हणला मागितली का? तो म्हणला नाही मागितली. मग तुम्हाला कसं माहिती आहे वाईट आहे? 2 फ्लॅट झाले म्हणला माझे. आणि दुसरा विचार तो म्हणाले, तुम्ही आत जाऊन काय करणार आहात? तुम्ही मंदिरात जाऊन काय, मी जे मंदिराच्या बाहेर मागतोय तेच तुम्ही तिकडे आत जाणार आहात की नाही? मंदिराकडे जाऊन आणि देवाकडे म्हणणार ना, देवा मला अमुक दे. माझी 5-10 रुपयाची भूक आहे, तुमची कोट्यवधी रुपयाची भूक आहे. हे टेंडर मला मिळू देत, आहे की नाही? प्रश्न गमतीचा नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. ते म्हणाले संसारातली संकट दूर कर, संसारातली संकट दूर कर, संसारातली संकट दूर कर. हे सातत्याने आपण भगवंताला म्हणतो, पण संसार नावाचं संकट दूर कर असं किती लोक म्हणतात? हे जे आपल्याला खरं वाटतंय ना, हा देह खरा आहे, हा सगळं प्रपंच खरा आहे, आत्ता या पृथ्वीवरती आपलं कुटुंब, हे सगळं खरं वाटतंय ना, आणि त्यातल्या भिका मागतोय आपण. हे संकटच दूर कर, मला हे पडलेलं स्वप्न नाहीसं कर, आणि मला खरी जागृती येऊ दे. जे ज्ञानोबा तुकोबानं दिलं ते मला तू दे. असं का नाही म्हणत आपण पांडुरंगाकडे? आपण काय करतो, पुन्हा स्वप्नातच इंटरेस्ट घेतोय. या सगळ्या जगाला स्वप्नवत म्हटलंय जगाने, लक्षात घ्या. या संतांनी गीतेतला श्लोक आहे की ज्याला आपण जागृती म्हणतो त्याला संत निद्रा म्हणतात. या निशा पश्यतो मुने. हे आपण जागे आहोत म्हणजे विषयांकरता जागे आहोत. हो, अमकट टेबल घेऊया, अमकट खुर्ची घेऊया, अमुक घेऊया, म्हणजे स्वप्नातल्याच वस्तू गोळा करतो ना आपण. एक गंमत म्हणून मी नेहमी दृष्टांत सांगतो. एका बाईला स्वप्न पडलं, पहाटे पडलं 3-4 वाजता. काय, नवऱ्यानं तिला हिऱ्याचे दागिने घेतले. आता पहाटेचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात ना, म्हणून तिनं जागं केलं, त्या आपल्या नवऱ्याला जागं केलं आणि सांगितलं, अहो मला आता स्वप्न पडलं, तुम्ही मला हिऱ्याचे दागिने घेतलेत. तो म्हणला मग काय करायचं सांगा, तुम्हीच सांगा काय करायचं. नवरा म्हणला असं कर, परत झोप आणि तेच स्वप्न कंटिन्यू कर आणि ते दागिने अंगावर घाल. असं हे जग, लक्षात घ्या. आणि प्रल्हादाला भगवंताच्या कृपेनं हे कळतंय. प्रल्हाद सांगतो, आय डोंट वॉन्ट एनिथिंग फ्रॉम यू एक्सेप्ट युअर लव्ह. फक्त तू मला आपलं मान पांडुरंगा. कुठेतरी प्रल्हादाकडून एक कणभर शिकण्याकरता चाललंय हो हे निरूपण. आणि हे मी तुम्हाला सांगायचं नाही, आम्ही सगळ्यांनी जगायचंय. मागूया प्रपंचातला. अजून आपण त्याच्या एवढे डिटॅच नाही आहोत प्रपंचामध्ये, त्याच्या एवढे तयार नाही होत. नाही तर कशाला, त्याच्या आत्ता प्रगट झाला असता ना आपल्याकरता. पण कॉपी करायला काय हरकत आहे? नको त्यांची कॉपी करतो की नाही आपण. अमके कलाकार ते असे मोठे केस वाढवून तबला वाजवतात, असं करतात, मग त्यांचे केस असे होतात. परवा आमच्याकडं गडावर आम्ही तबला शिकवतो. एक मुलगा एवढे केस वाढवलेला, आई बाबा बुवा माझ्या मुलाला तबला शिकवाल का? आम्ही क्लास घेतो गडावर. केस तर वाढवले त्यांनी, आता तबला आलं की झालं म्हणले. गंमत सोडा त्यांची, आपण नको त्यांची कॉपी करतो. करायची तर प्रल्हादाची करू, ध्रुवाची करू. सांगतो देवा, हा प्रल्हाद म्हणतो देवा मला काही नको, काही नको. द्यायचं असलं तर एक द्या, माझं चित्त वासना मुक्त करा, असा शब्द आहे. वासना माणसाला हैराण करते बरं का. सारखं काही ना काही पाहिजे असं वाटतं ना, आणि त्यामुळे आपण दुःखी आहोत. वेटिंग माइंड म्हणतात ना, अमुक अमुक अमुक. त्याच्याकरता काही गाणी आहेत बघा, ती मराठीतली भावगीतं. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल, आहे ना. म्हणजे सुख येईल म्हणजे आत्ता नाही आहे. किंवा दुसरं, जीवनात ही घडी
वेदांताच्या दृष्टीने ही दोन्ही रडगाणी आहेत. शास्त्राच्या दृष्टीने ही दोन्ही रडगाणी आहे. आत्ता आपण सुखीच आहोत, कोणी आपल्या सुखाच्या आड येत नाहीये. आपल्या सुखाच्या आड आपल्या विचित्र इच्छा, विचित्र म्हणजे वाईट नव्हे, नको त्या इच्छा. माझ्या प्रवचनाला 200 लोक काय, मला 2 लाख लोक पाहिजेत. समोरचा लोक वाढून उपयोग काय मला? कशात तरी सुख मानतो की नाही? कुठल्या तरी प्रवचनकाराची कॉपी करायची, कोणाची तरी स्पर्धा करायची. बरं, प्रयत्नपूर्वक मी 2 लाख लोक जमवले, मग मला कळतं नाही आता त्यांच्या याला 4 लाख लोक येतात, बस रडत. जीवनामध्ये लोकांची स्पर्धा करणं म्हणजे रस्त्यावरती एक गाडीला ओव्हरटेक करून आनंद मानणं आहे. ओव्हरटेक करून पुढे गेलं तर दुसरी गाडी आहेच की नाही, त्याच्या पुढे गेलं तर कुठली तरी गाडी आहेच की नाही. म्हणून आपण आपल्या स्पीडनी चालावं, बॅलन्स चालावं, पोहोचणं महत्वाचं आहे, कुणाला तरी ओव्हरटेक करणं महत्वाचं नाही आहे. मला कायम माझी मुलं म्हणतात, बाबा तुम्ही किती स्लो गाडी चालवतो. आमचा आरी म्हणतो किती स्लो, तरी 100नी चालवत होतो मी. ते अजून काय करायचं, 200 चालवायची का? म्हटलं मला पुढे जाणं महत्वाचं नाही आहे, मला वेळेवर पोहोचणं आणि सुरक्षित पोहोचणं महत्वाचं आहे. हे आयुष्यभराकरता लक्षात ठेवावं. माणूस दुःखी आहे याचं कारण एकच आहे, त्याच्याजवळ काही कमी नाही आहे. रवी, त्याच्याजवळ एकच वाईट गोष्ट आहे, तो कायम कुणाशी तरी स्पर्धा करत राहतो. कायम स्पर्धा. आपल्याकडे काही कमी साड्या आहेत का? तरी तिच्यासारखी नाही आहे माझ्याकडे. दुसऱ्याचं कशाला, आमच्या घरातलंच वाक्य सांगतो. नेसायला चांगली साडी नाही आहे आणि असलेल्या साड्या ठेवायला चांगलं. कसं पाठ आहे तुम्हाला हो? मी विनोदाने प्रेझेंट करत असलो तरी अत्यंत गंभीर मुद्दा. आयुष्यभर 80 वर्ष माणसं दुःखी का राहतात विचार करा. काय कमी आहे हो? कपाट भरून कपडे आहेत की नाही? रोज पक्वान्न खाऊ शकतो एवढी श्रीमंती आहे की नाही? डोळे चांगले आहेत, कान चांगले आहेत, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय चांगली आहेत, फिटनेस आहे, प्रतिष्ठा आहे, बऱ्यापैकी आपल्याला कळतंय, येतंय. जगातलं दुःख जर पाहिलं ना, अहो हात नसतात, पाय नसतात, बिचारे लुळे असतात, जन्माला येताना वेडे असतात. काही यातलं दुःख नाहीये, सगळं चांगलं आहे, तरी रडतोय आपण का? वासना. म्हणून प्रल्हाद सांगतो, देवा मला काही नको. भगवान इतके ग्लॅड म्हणतात ना, आय एम ग्लॅड टू मीट यू म्हणतात ना, इतके आनंदी झाले, अरे वा रे वा. काही नको म्हणणारा मला सगळ्यात आवडतो. प्रल्हादा मलाच जिंकलंस तू. वासना शून्यता म्हणजे भगवंत, फक्त परमात्मा असा की त्याला काही नकोय, किंवा संत. तरी पण प्रल्हादा मला खूप आवडते म्हणून पर्सनली तुझ्याकरता काहीतरी मागून घे रे. पर्सनली काहीतरी, आय वॉन्ट टू गिव्ह समथिंग स्पेशल फॉर यू. काहीतरी स्पेशल मागून घे. प्रल्हाद सांगतो, देवा हो मला एक गोष्ट द्या, मला निस्पृहतेचा अहंकार नको, म्हणून माझ्या बाबांचा उद्धार करा ही विनंती आहे. कारण काही असलं तरी ते माझे बाबा आहेत, मला देह त्यांनी दिलाय ना. तुमच्याशी वैर केलं, सगळं चुकलं असेल त्यांचं, पण माझे बाबा म्हणून त्यांचा उद्धार करा. भगवान गहिवरले, तो नराधम याला ठार मारण्याची इच्छा करतो आणि हा मात्र त्यांच्या कल्याणाची इच्छा करतो. किती चांगला आहेस रे प्रल्हादा. पण खरं सांगू, श्री भगवान वाच, भगवान म्हणाले, तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझ्या कृपेची गरजच नाहीये. तुझ्यासारखा मुलगा जिथे जन्माला येतो, भक्त म्हणा भगवंताचा, एखादा अधिकारी साधक जन्माला ज्या घरात येतो, त्याच्याकडच्या घरातल्या आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या, अशा 42 पिढ्यांचा उद्धार तो करत असतो. त्यामुळं तुझ्या वडिलांच्या उद्धाराकरता माझी काही गरज नाहीये, तुझ्याकरता काहीतरी मागून घे. भगवंताचा लकडा चालूच बरं का सारखा. मी जेव्हा हे पहिल्यांदा अभ्यासलं तेव्हा जरा मला प्रल्हादाचा रागच आला. भगवान म्हणतात काहीतरी माग, हा म्हणतो काही नको. भगवान म्हणतात काहीतरी माग, हा म्हणतो काही नको. किती देवाला त्रास द्यायचा. मला जर कळलं असताना देव येणार आहे तर मी आधी 8 दिवस रात्रभर जागलो असतो आणि यादीच तयार करून ठेवली, परत त्यांचा वेळ नको जायला. मला अमुक दे, तमुक दे, हे दे, ते दे.
रूपन देही जयन देही, शेवटी सर्वान कामांश्च देही मे, आहे ना, यादी करतो आपण. यशो देही द्विषो जही. प्रल्हाद सांगतो देवा काही नको, खरंच काही नको, बस तुम्ही मला मांडीवर घेतलं, प्रेमानं माझ्यावरती, तुमच्या प्रेमाचा अभिषेक झाला माझ्यावरती भगवंता. आता अजून मला काही नको, अखंड प्रेम ठेवा, तुमचं स्मरण ठेवा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, एवढी कृपा ठेवा. तरीही भगवान पुन्हा एकदा म्हणाले. मला इथे बरं का आठवण आली एका दृष्टांताची. आपण आता जे 60चे लोक आहात, 60चे साधारण 60 वयाचे, 60च्या दरम्यानचे, आपल्या लेकीचं लग्न होऊन 1-2-4 वर्ष झालेली असतात आणि लेकीला एखादा मुलगा किंवा मुलगी झालेली असते, म्हणजे नातवंड झालेलं असतं. मी हा दृष्टांत नेहमी देतो. मग तुम्ही लेकीला भेटायला जाता, लेकीला भेटायला जाता. मला खरं सांगा, तुम्ही तुमच्या मुलीला लेकीला भेटायला जाता का नातवाला भेटायला जाता? खरं सांगा. हा, आणि तिथे जाता आणि ती मुलगी तुमची कुठं नोकरीला जाते, ती जाते, तुमचा जावई कुठं नोकरीला जातो, तुम्ही दोघंच नवरा बायको, आणि तो नातू किंवा नात घरी आहे. आणि त्या 2-4 वर्षाच्या मुलीला तुमच्या नातवंडाला घेऊन तुम्ही गाडीत बसता किंवा रिक्षेत ऑटोमध्ये बसता आणि खेळण्याच्या दुकानात जाता आणि त्याच्या मनसोक्त खेळणी घेऊन देता. करता की नाही असं? त्याला रिमोटची गाडी घेऊन देता, काय हेलिकॉप्टर घेऊन देता, त्याला जे पाहिजे ते घेऊन देता आणि घरी येऊन ते दिवसभर खेळतं. आणि मुलगी जेव्हा येते ऑफिसवरून आणि तुमच्याकरता चहा ठेवते आणि ती खेळणी बघितल्यावर रागावते तुम्हाला, बाबा कशाला आणलीत खेळणी, एवढी खोली भरली खेळण्यानी. असे प्रसंग घडतात की नाही आपल्या जीवनात? इतकी खेळणी आहेत, कशाला आणली? तुम्ही एवढंच मुलीला उत्तर देता, तुला जेव्हा नातवंड होतील तेव्हा तुला कळेल आम्हाला काय आनंद होतोय. होतं की नाही सांगा? मग मला सांगा, आजी आजोबांच्या अंतःकरणामध्ये नातवंडाबद्दल ज्यानं प्रेमाचा एवढा स्टॉक ठेवला त्याच्याकडं किती प्रेम असेल आपल्याबद्दल, सगळ्यांबद्दल. प्रल्हाद नाही, तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, ह्यांच्याबद्दल, सगळ्यांबद्दल आहे. त्याच्या योजना ठरलेल्या आहेत, त्या वेळेला तो देणार आहे. आग्रह करू नका लगेच दे. लगेच समजा तुम्हाला 5 कोटी रुपये मिळणार आहेत, लगेच तुम्ही काय करणार आहात? ते तू आत्ता दे, आम्ही बँकेत ठेवू. तो म्हटलं मग बँकेवर भरोसा ठेवतो तेवढा माझ्यावर ठेव ना. योग्य त्या वळणावर तो देणारच आहे, निश्चिंततेनं राहा. जीवनात एखाद्याच्या दुःख असेल, त्यांनी पण लक्षात ठेवा, दुःख सुद्धा त्यानं का दिलंय? तुमच्या जीवनात पूर्वजन्मीचं जे कर्म आहे ते क्लीन कराय करता ते दुःख दिलंय. दुःख म्हणजे पूर्वीचं पाप नाहीसं करतोय आणि सुख म्हणजे पूर्वीचं पुण्य नाहीसं करतोय. काय नाहीसं व्हावं पूर्वीचं सांगा? हा दृष्टिकोन आहे आपल्या अध्यात्माचा. एकदा हा मर्माचा भाग लक्षात आला की मनुष्य कधी दुःखानं दुःखी होत नाही, सुखानं सुखी हुरळून जात नाही. तो म्हणतो, अच्छा क्लिनिंग चाललंय का माझे? वा. आता क्लिनिंग करताना स्वच्छता करावीच लागते. समजा आपण एखादं कापड घेतो, एखादं फडकं घेतो आणि ते आपल्या स्वयंपाकघरात वापरतो बघा. कढई पुसायला वापरतो, परात पुसायला वापरतो, दूध होतो गेलं की पटकन ते, नंतर ते जळलं की खराब होतं म्हणून पुसायला वापरतो. असं खराब झालेलं फडकं जे असतं, काय म्हणता तुम्ही, किती म्हणता? हां, ते वस्त्र फडकं स्वयंपाकघरातलं जरा खराब झालं की तुम्ही काय करता? कडकडीत पाणी गरम करता, त्याच्यात थोडंसं डिटर्जंट टाकता आणि त्यात उकळवत ठेवता, थोडा वेळ गरम करत ठेवता, फुगत घालता. तुमच्याकडचा शब्द आहे, बरोबर आहे ना? फुगत घालता. मला सांगा, त्या फडक्यावर तुमचा राग असतो का तुम्हाला अजून ते पाहिजे असतं? तसं नीट ऐका, ज्याला दुःखात भिजत घातलाय, फुगत घातलाय भगवंतानी, आपल्याला स्वच्छ करण्याकरता सहन करावंच लागणार आहे. आपल्याला ते फडकं बिचारं सहन करता म्हणून क्लीन होऊन बाहेर येतं ना. असा दृष्टिकोन ठेवावा की लगेच बरं वाटतं. कवतिक वाटे झाली या वेचांचे, तुकोबा सांगतात. पूर्वीचे माझ्या घरात जीवन घडून गेलं, दुःख झालं, जवळची माणसं दुरावली, दूरची माणसं जवळ आली, काय जे झालं ते झालं.
आत्ता मला कळतंय भगवंताच्या प्रारब्ध नावाच्या व्यवस्थेने माझ्यावरती ते उपकार केले. कौतुक वाटायला लागलं मला पूर्वीच्या. त्यावेळेला जरा टेन्शन आलं, त्यावेळेला वाईट वाटलं. कुठल्या गोष्टीला नकारात्मकतेनं घेऊ नका, कारण भगवंताची योजना आहे. भगवान म्हणाले सांग माग रे काहीतरी माग. आता मात्र खूप झालं, 5:30 झाले, लवकर माग काहीतरी. मला बरेच अवतार घ्यायचेत आता. काय मागितलं असेल प्रल्हादानं, कल्पना करा. प्रल्हादानं जे मागितलं ती मागणी समर्थांनी मराठीत मागितली, बरं तेच समर्थांनी कॉपी पेस्ट केलंय, तेच नामदेव महाराजांनी कॉपी पेस्ट केलंय. काय देवा द्यायचं असेल तर एक द्या, सगळ्यांचं कल्याण करा. कल्याण करी देवराया राम राया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया. जनहित विवरी जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे पुरी दयाळा, आता न दिसे पुरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी देवराया देवराया, कल्याण करी देवराया राम राया, कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो.
दास म्हणे आम्ही केले पावलो, दास म्हणे आम्ही भारतीय तत्वज्ञानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर इथे जीवाची परिपक्वता देवत्वाच्या इथं पूर्ण होत नाही, देवत्वाच्याही पलीकडं संतत्व आहे. आणि संतत्व म्हणजे जगातल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं अशी प्रामाणिक इच्छा, तळमळ आणि प्रयत्न. 12व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन. काय प्रतिज्ञा आहे? आनंदे भरीन, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ सर्वत्र मी फिरेन आणि सगळ्यांना आनंदाचा मार्ग सांगेन. 8व्या वर्षी मुलगा म्हणतो, हा नारायण नावाचा रामदास स्वामी, चिंता करीतो विश्वाची. आहे का इतर कुठं सांगा बरं? स्वर्गाची किल्ली आमच्या ताब्यात आहे, स्वर्गाची किल्ली जिजसच्या ताब्यात आहे. आमच्याकडे स्वर्गाची किल्लीच नाही, स्वर्गाचं दार उघड आहे, तुम्ही चांगले जा. म्हणून इंडियन फिलॉसॉफी सर्वश्रेष्ठ आहे. हिंदू धर्म श्रेष्ठ का, याचा विचार करा. नुसतं सगळेच जण आपल्या धर्माला श्रेष्ठ मानतात, पण का? तपशिलात अडकू नका, सिद्धांताचा विचार करा. गोष्टीत अडकतो मनुष्य म्हणून आपली धर्मावरची श्रद्धा बिघडते. कुणीतरी काहीतरी विचारतो, पिंडीवर पाणी घातल्यावर ते शंकराला पोचतं का? त्याचा विचार नको करू, याचा विचार कर. मी सांगतोय आता त्याचा. कुठल्याही तपशिलात अडकू नका. त्या तपशिलाचा काहीतरी एक ध्वन्यार्थ असतो, काहीतरी सिम्बॉलिक असतं. ते पार्वतीने आपल्या मळापासून गणपती कसा तयार केला त्याचा नको विचार करू, गणपतीचा विचार कर. आपण गोष्टीत अडकतो आणि सिद्धांताला विसरतो. बी स्ट्रॉंग. आहे का जगातल्या सगळ्यांचं कल्याण सांगणारी दुसरी संस्कृती सांगा? दास म्हणे, दास म्हणे, दास म्हणे, दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी, कल्याण करी, कल्याण करी देवराया. देवा देणार असाल तर एक द्या, सगळ्यांचं कल्याण करा. किडा मुंगी श्वापत झाडं झुडपं अमके तमके, अमेरिकेत लोक, पाकिस्तानात लोक, भारत, सगळे. फक्त माणसांचं नाही, सगळ्यांचं. पृथ्वीवर नाही, ब्रह्मांडातल्या सगळ्यांचं. बापरे, एवढंच 7 वर्षाचा पोरगा आहे. आता 7वर एक 0 द्या. वाटतं का सगळ्यांचं कल्याण बाबा? सगळ्यांचं जाऊ द्या, आपल्या नातेवाईकांमध्ये सुद्धा सगळ्यांचं कल्याण व्हावं असं वाटतं का? आणा जरा प्रल्हादाला डोळ्यासमोर. भगवान एकदम गंभीर झाले. अरे कुछ नहीं चाहिए, कुछ नहीं चाहिए बोलते बोलते सबका कल्याण मांग रहे हो, ये क्या बात कर रहे हो? मालूम है तुम्हें प्रहलाद, लोग कैसे कैसे कर्म करते हैं, उनको नरक में भी जगह नहीं, इतने बुरे कर्म करते हैं. किती भूखंड खाल्लेत माहितीये? नातवाचं जरा पचनशक्ती कमी झाली त्यामुळे त्याला एकही पचला नाही, पण आजोबांनी किती खाल्लेत. पूर्वीच्या लोकांची पचनशक्ती चांगली होती ना.
अरे ह्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही असे पाप केले त्या लोकांनी, स्वर्ग जाऊ द्यात. अरे सगळ्यांचं कल्याण कर म्हणजे त्यांच्या कर्माचं काय करू? त्यांनी वाईट वागलेले आहेत, त्यांचं कर्म आहे की नाही? असं सगळ्यांना क्लीन चिट, वॉशिंग मशीन आहे का भाजप म्हणजे? शक्य नाही आहे. एखादी केस ठीक आहे बुवा, सिंचन घोटाळा केला होता बुवा, राष्ट्राच्या हिताकरता घ्या त्याला. विनोदानं बोलतोय पण मुद्दा लक्षात घ्याल की सगळ्यांचं कल्याण, त्यांना नरकात जायला पाठवायचंय ज्यांना, त्यांचं कल्याण कसं करणार? कारण त्यांनी कर्मच तसं केलंय. काय म्हणलं असेल प्रल्हाद? प्रल्हाद म्हणाल, देवा ती सगळी कर्म माझ्या खात्यावर घाला, त्यांच्याऐवजी मी नरकात राहतो. नुसता स्वर, मी नरकात राहतो पण त्यांना स्वर्गात पाठवा, त्यांचं कल्याण करा. भगवंताला टेन्शन आलं. अरे लोकांनी इतकी वाईट कर्म केली की तुला जन्मोजन्मी नरकात राहावं लागेल. तो म्हणला मी तयार आहे, मला मोबाईल आणि चार्जर द्या, कुठेही राहीन मी. असं नाही म्हणला बरं का तो म्हणला मी नरकाचा स्वर्ग बनवीन. का? इथे श्लोक येतो, ऐकण्यासारखा श्लोक आहे. तुम्ही दर बुधवारी भजन करता, तुम्हाला आवडेल असा श्लोक आहे, तुम्हाला फॉर असणारा श्लोक आहे, भगवंताच्या मुखातला श्लोक आहे. एकदा नारदांना म्हणालात की नाही तुम्ही, नाहम वसामी वैकुंठे. नारदा एक वेळ मी वैकुंठात भेटणार नाही, पत्ता देताना तिथला देतो वैकुंठाचा, कारण माझा आधार कार्ड पाहिजे ना, म्हणून तिथला पत्ता आहे, कुठला तरी द्यायला लागतो ना. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवऊ, पण यत मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारदा एक वेळ मी वैकुंठात भेटत नाही, योग्यांच्या जवळ भेटत नाही, सूर्यबिंबाच्या ठिकाणी भेटत नाही, परितयापाशी पांडवा, ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, हारपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा नित्य करीती माझा. जिथे माझं प्रेमानं नामस्मरण, भजन, गायन, कीर्तन, प्रवचन, माझ्याबद्दलची चर्चा, बुद्धी माझ्यात जाईल असं जे चाललेलं असतं, तिथे बसत नाही मी. तत्र तिष्ठामी, मी उभा राहतो आणि ऐकतो. ते कोण प्रवचनकार आहे कोण गायक आहे बघत नाही मी, माझ्याबद्दल चाललंय ना. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी वडेला म्हणजे माझं, काळाची उडी पडेल, नको वाजवूस, काळाची उडी पडेल बाजे मा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठची बहीण, सोडविना बंधू पाठची बहीण, सेजेची कामिण दूर राहे, सोडविना राजा देशींचा चौधरी, सोयरी धायरी बली बली, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचोनी या, एका चक्र पाणी वाचोनी या, एका चक्र पाणी वाचोनी. सोपं आहे म्हणून जमत नाहीये, सगळ्यात सोपं आहे होय. असो, जिथे माझं प्रेमानं नामस्मरण, भजन, अमकं दमकं चाललं असेल तिथे मी उभा राहीन. सांगा देवा, म्हटलात की नाही नारदांना असं तुम्ही? इथला श्लोक आहे बरं प्रल्हादाच्या मुखातला. म्हणजे प्रल्हाद त्यांना म्हणतोय, देवा तुम्ही असं म्हणलात की नाही? भगवान म्हणले, अलबत, जिथे हे असं चालू असेल तिथे मी असेन. या गुरुजी वर बसा, वर बसा. किती टायमिंग वर आले बघा. जिथे नामस्मरण प्रेमानं चाललं असेल तिथे मी असेन. तुलसीदास महाराज की आपल्या गोव्याचं वैभव आहे हो. आता मुद्द्याकडे बघा. प्रल्हाद भावनेच्या भरात बोलत नाहीये. प्रल्हाद म्हणतो, आय हॅव अ प्लॅन. मला तुम्ही जर नरकात पाठवलं तर मी तिथे एक फक्त टाळ घेऊन जाईन आणि तिथे मी नाम सुरू करीन. कुठल्याही नरकात मला पाठवा, कुंभिनसी नरकात पाठवा, नाहीतर तप्तसुर्मी नरकात पाठवा. 28 प्रकारचे नरक आहेत. कुठेही पाठवलं तिथे नामाला परवानगी आहे की? ते म्हणलं नामाच्या आड कोणीच येऊ शकत नाही. मग तिथे नामाच्या तिथे सुरुवात झाली की तुम्हाला तिथं यावं लागेल की नाही? बोला. ते म्हणले, अलबत. मग तुम्ही येणार म्हणल्यानंतर यम तुमच्या स्वागताकरता तेवढ्या भागापुरता स्वर्ग बनवेल की नाही सांगा? ते म्हणले, बनवेल. मग मी स्वर्गात आहे का नरकात असेन? बोला तेव्हा.
भगवान म्हणले वा रे वा, नरकाचा स्वर्ग बनवण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे, भगवंताच्या भजनात, भगवंताच्या कीर्तनात आहे. नाम सुरू करा, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोलिए नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हरि बोल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. शुकदेवजी सांगतात, ऐक राजा परीक्षिती, प्रल्हादानं मांडलेले जे सिद्धांत आहेत ते इतके अल्टिमेट आहेत, इतके सर्वोत्तम आहेत, यापेक्षा श्रेष्ठ नाही. जिथे नाम आहे, जिथे भगवंताची भक्ती आहे, जिथे भजन आहे, जिथे कीर्तन आहे, तिथे नरकाचा विचारही येऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही प्रतिकूलतेत असाल, प्रतिकूलतेलाही अनुकूलतेमध्ये बदलण्याचं सामर्थ्य या नामामध्ये आहे. अनुकूल आहे तिथे जाऊ हे कुणी म्हणेल, प्रतिकूलतेला ट्विस्ट करावं, आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर करून घ्यावं. लोकमान्य टिळक ही कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ह्याची गोष्ट प्रल्हाद बोलतोय. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात टाकलं की नाही इंग्रजांनी. अहो त्यांनी शांत बसून गीतेचा विचार केला आणि गीतेचं रहस्य लिहिलं.
मला तर वाटतं की इंग्रजांनी आपल्यावर उपकार केले नाही तर गीता रहस्यासारखा ग्रंथ आपल्या ताब्यात मिळाला नसता. तुरुंगात जाणं हे निमित्त आहे हो, आपत्तीचं इष्ट, आणि म्हणून भागवत ऐकायचं आहे. आपण बॅरिस्टर सावरकर ऐकता की नाही? सावरकर तिथे बसून काय लिहितात, कमला, आणि तिथे जी लिहिलंय ती गोष्ट मी आता सांगणार आहे थोडक्यात. अप्रतिम कादंबरी लिहिली की नाही. आणि माहिती आपल्याला आजीनं निरोप पाठवलाय की तुला लवकर सुटायचं असेल यातनं तर भागवताचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय जप कर. कोट्यावधी जप केलाय त्यांनी, आणि त्यामुळे लवकर सुटले तिथनं. आपण सावरकरांचा राष्ट्रवाद सांगतो, पण त्यांची भक्ती आणि उपासनाही सांगितली गेली पाहिजे, म्हणजे आज उपयोगी आहे हो ती. यानंतर गोड असा अध्याय येतो, सुंदर अध्याय आहे. बरं, यानंतर पुढचा अध्याय येतो, त्रिपुरासुराचा उद्धार भगवान नारायणांनी कसा केला. त्रिपुरी पौर्णिमा येणार आहे ना आता, त्रिपुरारी पौर्णिमा. शंकरांनी विष्णूंच्या युक्तीनं त्या त्रिपुरासुराला मारला. मयासूर म्हणजे त्रिपुरासूर म्हणजे तारकासुराचा मुलं, 3 मुलं होती, कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली, असे 3 जण आहेत. आणि त्यांनी 3 पुरं तयार केली होती, सॅटेलाइट्स, एक तांब्याचं, एक चांदीचं आणि एक सोन्याचं. आणि ती आकाशामध्ये अशी तरंगत होती, आणि त्यामुळं भरपूर त्यांनी जगावर राज्य केलं. आणि त्यांनी सांगितलं होतं ही 3ही पुरं एका रेषेत येतील तेव्हा तुम्ही मला मारू शकता. असं फार विचित्र, मी थोडंसं भूमितीचं आख्यान आहे हे, भूमिती. पण विष्णूंनी एक युक्ती केली, मी ते आख्यान रंगवणार नाही आत्ता, पण विष्णूने एक युक्ती केली आणि त्या युक्तीनं शंकरांचा विजय कसा झाला हे शुकदेवाने सांगितलं. यानंतर 11वा जो अध्याय आहे पण या 7व्या स्कंधातला, तो फक्त स्त्रियांना उपदेश आहे. सगळा उपदेश आम्हालाच, असा म्हणणारीला एकही उपदेश नाही आहे बरं का. पुरुष आणि स्त्री या 2 याच्यामध्ये निसर्गाने जास्त जबाबदारी कोणावर टाकली आहे सांगा. कारण जबाबदारीनं काम करण्याची क्षमता पुरुषापेक्षा स्त्रीमध्ये जास्त निसर्गानं ठेवली आहे. पुरुषाला फक्त निमित्त केलाय बघा, बीजा करता 9 महिने कोणाच्या पोटात बाळ ठेवलंय, ते काय आपण नाही योजना केलेली, निसर्गाने म्हणजे परमेश्वराने. निसर्ग म्हणजे काहीतरी नियम, ते नियम बनवणाऱ्याला परमेश्वर म्हणतात. एकदा स्वामी विवेकानंदांकडं एक तरुण मुलगा आला आणि तो म्हणला, का हो आईला महत्व आपल्या प्रपंच याच्यामध्ये जास्त आहे वडिलांपेक्षा, आईला का महत्व आहे. काही झालं तरी मातृदेवो भव, अगदी पायाला काटा लागला तरी पहिल्यांदा काय आठवतं, आई ग. आणि विचित्र काहीतरी पाहिलं की बाप रे, विचित्रपणाचा आणि बापाचा संबंध आहे. थोडं हसून घ्या आणि पुढे चला, विचार करायचा का बरं असाच. असा विवेकानंदांना प्रश्न विचारला. बेल्लूरच्या मठाचं बांधकाम चाललेलं होतं. स्वामीजी अशी छाटीपिटी अशी कमरेला बांधून स्वतः, मोठी माणसं स्वतः उतरतात हो कामाला. एसीत बसून नुसतं आपलं गरिबी हटाव गरिबी हटाव गरिबी हटाव असं नसतं. पडेल ते काम केलं. खराट्याने स्वच्छता केली अनेक मठांची, मंदिरांची, RSSच्या ऑफिसेसची. असं करत 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 मुख्यमंत्री झाले, असं करत करत पंतप्रधान झाले. पहिल्यांदा जेव्हा 15 साली निवडून आले त्यावेळेला ही आपल्या लोकशाहीची इमारत म्हणजे लोकशाहीचं मंदिर आहे भारताचं, म्हणून पायरीवर डोकं ठेवणारा पहिला पंतप्रधान, आपल्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवून नमस्कार करणारा शपथ घेण्यापूर्वी. बाकीचे पंतप्रधान डोकं आहे का प्रश्न आहे, तो ठेवणं नंतरचा भाग आहे. नाही म्हणायला यांच्या आधीचे होते आदरणीय वाजपेयीजी की संतच. म्हणून आजचा प्रसंग जो पाहिला असेल आपण, डोळ्यातनं पाणी येण्यासारखा. एकाने छान लगेच दोहा निर्माण तयार केला, मला पाठवला. मुगलो तेरे छाती चीर कर, मुगलो तेरे छाती पर चढ़ कर, भगवा हमने लहराया है. ए बाबर कब्र से उठ के जान लो, ए बाबर कब्र से उठ के देख लो, हमने मंदिर वही बनाया है, हमने मंदिर वही बनाया है. 500 वर्षाची गुलामगिरी हो, 500 वर्षाची सांस्कृतिक गुलामगिरी आहे आपली.
हे आपलेच हिंदू, काही गरज आहे का तिथे मंदिर बांधायची? कानफाडात देऊशी वाटते की नाही. एक मुंबईचे मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे मी सहज चेकिंगला गेलो, तुम्हाला बरं नव्हतं, याच वेशात होतो, असा मी पांढरे कपडे होते माझे. ते म्हणजे बाबा मंदिराची गरज आहे का काही? चेक करत होते मला. आता कीर्तन संध्याकाळी होतं, पण मी कधीही कीर्तन करू शकतो. मी त्यांना म्हटलं, येशू ख्रिस्ताचा जिथे जन्म झाला, ऐका, लॉजिकनी सांगितलं मी त्यांना. एका क्षणात त्यांचं मत बदललं आणि त्यांनी त्यांच्या ग्रुपचं मत बदलून दिलं. येशू ख्रिस्ताचा जन्म जिथे झाला तिथं जर ख्रिश्चन बंधूंना वाटत असेल आमचं येशू ख्रिस्ताचं एखादं मंदिर असावं, तर त्यांना चुकीचं वाटतंय का? महम्मदांचा जिथे जन्म झाला, इस्लाम धर्मीय लोकांना वाटत असेल इथे त्याचं एक मस्जिद असावी त्याच्या नावाने, तर चुकीचं वाटतंय का? हॉस्पिटल दुसरीकडे बांधता येईल ना, पण जिथे महम्मदाचा जन्म झाला तिथे त्याच्या नावची एखादी मस्जिद असावी. तिथे जीसस क्राइस्टचा जन्म झाला तिथे मेरीची आणि त्याची एक स्मृती असावी, असं जर त्या लोकांना वाटत असेल तर चुकीचं वाटतंय का म्हणलं. ते म्हणले नाही. मग हिंदूंच्या बाबतीत असं का बोलताय म्हणलं? तुम्ही दुसरं कुठंतरी विचारा, इथं नका मंदिर बांधू, हॉस्पिटल बांधा, तिथे का तुम्हाला हॉस्पिटल पाहिजे? ते म्हणले बुवा चुकलं माझं, चांगला डॉक्टर होता, चुकलं माझं. म्हणलं मत बदला. आपलंच मत बरोबर आहे असं कधी नसावं, बरोबर मत आपलं असावं असा आग्रह असावा. सगळ्या धर्मांचा आदर करायचा की नाही आपल्याला, मग आपल्या धर्माचा का नाही करायचा? मावशीचा आदर करायचा ना आईचा नाही करायचा, ही काय पद्धत आहे? मी कशाला बोलतोय की विवेकानंद स्वतः ग्राउंड लेवलला उतरून काम करायचे असे. एका मुलाने प्रश्न विचारला, का हो आईला इतकं महत्व का? हो आई इतकं महत्वाची का? आपल्या हिंदू धर्मातच वाय 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 म्हणायची फार पद्धत आहे बरं का. इतर धर्मात वाय म्हणलं की त्यांना मारूनच टाकतात, आहे की नाही? ते म्हणले इकडे. त्यांनी काय केलं, समोर विटा पडल्या होत्या, काम चाललं होतं ना, बेल्लूर मठाचं कलकत्त्याचं काम चाललं होतं. एक वीट घेतली, आपलं उपरणं काढलं, त्या उपरण्यात बांधली अशी पिळून आणि पोटाला बांधली. सांगितलं ये उद्या परत ये, मग सांगतो उत्तर त्याचं. अहो कुठलं, तो संध्याकाळी झाला. ते म्हणलं काढून घ्या, मला काहीच करता येत नाहीये. म्हणलं आंघोळीला गेलो, तू वीट ओली झाली तर जड झाली, झोपता येत नाहीये, कुशीवर वळता येत नाहीये, वाकून काही खाता येत नाहीये. ते म्हणले का रे, 9 तास सुद्धा तू ती विटेसारखं जड जे आहे ते तुझ्या पोटावरती बांधून तुला नको वाटलं, जी तुला 9 महिने वागवते तिला आधी नमस्कार कर, असं जर संस्कृती सांगत असेल तर चुकीचं सांगते का सांग बरं? 9 तास सुद्धा तुला ती वीट नको आहे आणि 9 महिने ती आई आपल्याला पोटात कसं वागवत असेल विचार करा. नंतर आपल्याकरता सहन करते ते वेगळंच आहे. लहान असताना तान्हं असताना जर आपण शी रात्रीच्या वेळेला केली तर ओलं होतं ना खाली, तर ती ओल्यात झोपते आणि आपल्याला कोरड्यात झोपवते. अशा किती रात्री गेल्यात सांगा. मी कशासाठी बोलतोय, म्हणून स्त्रियांना जास्त सन्मान आहे आपल्या धर्मात. आपल्याकडे या मुलींची पूजा आहे नवरात्रात. कुठल्या दुसऱ्या धर्मात पायाजवळ बसून पूजा करतो का आपण सांगा? असा धर्म जगात नाही हो. म्हणून आत्ताच एक परवा मौलवी सांगत होते, ते डिबेट असतं ना टीव्हीवर, ते म्हणले गेल्या 2 वर्षामध्ये 6.5 लाख इस्लाम मुलींनी हिंदू धर्म स्वीकारला. का? आम्हाला एकाच बायको व्हायला लागेल. हे तो रडत सांगत होता, म्हणजे त्यांनी आकडा सांगितलं म्हणून मला कळला. असा आपला हिंदू धर्म आहे. मुलींनो, एखादा मुद्दा नाही पडला तर त्याचा अनालिसिस करा. एकदम नाकारायला काय लागतंय? अभ्यासा. आपल्या हिंदू धर्मासारखा धर्म जगात नाही आहे, वाक्य लक्षात ठेवा. असो, म्हणून स्त्रियांना उपदेश काय, त्या उपदेशाचा मर्म आहे ऐका. सगळं मला सांगायला वेळ नाही आहे, पण थोडक्यात सांगतो की स्त्रीनं जबाबदार, आणि आहे जबाबदारी का टाकायची ती. अहो साध्या चहाचा कप देणारी परवा क्रिकेटचा कप घेऊन आली की नाही, आहे की नाही सांग. वेळ आली की ती काही करू शकते हो. त्या स्त्रीला जबाबदारीची जाणीव देणारा, तिला कळत नाही असा मुद्दा नाही, आठवण करून देणं काम आहे शुकदेव, ते करतायत. शुकदेव म्हणाले कशी असावी स्त्री? कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा, मनोनुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण्यमेतद्धि पतिव्रतानां.
पतिव्रता हा शब्द वापरला जातो आपल्याकडे. पतिव्रता म्हणजे पती हे जिचं व्रत आहे. जसं रामांचं एक पत्नी व्रत होतं की नाही, तसं तिचं व्रत काय, पती याचा अर्थ माझं करिअर, माणूस नव्हे, करिअर आहे की नाही. माझ्या मुलांची, याची मुलं मी वाढवीन, हे घर उत्तम ठेवीन, हे व्रत आहे. ही उपासना आहे. उपासनेला दृढ चालवा. म्हणून कार्येषु मंत्री, घरात काही मोठं कार्य असेल महत्वाचं, तर जिच्याबरोबर मंत्रणा केल्याशिवाय ते कार्य तडीला जाणार नाही, अशी योग्यता तिनं मिळवावी. कार्येषु मंत्री, ते आपोआप मिळतं का? टॅलेंट जागा करावा लागतो, असतो पण जागा करावा लागतो टॅलेंट. गळा जसा फिरवून 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 बारीक बारीक त्यातले कंगोरे क्लीन करावा लागतो की नाही गळा, गाणं म्हणताना. त्यांचे गुरुजी सांगत होते, मारवा रागाची एकच स्थान हजारो वेळा इकडून तिकडून गेली की मग ती बसते, तो अलंकार इथे सूट होतो. असं तसं कार्येषु मंत्री वचनेषु दासी. वचनेषु दासी म्हणजे काही वेळा घरात भांडण होतं, अमुक होतं तमुक होतं, तिनं सांगायचं काय म्हणणं आहे बाब तुमचं, मुलगा तयार असेल उद्या सकाळी. विजापूरला घडलेला प्रसंग आहे. पुण्याहून 12 वर्षाचा शिवबा, 11-12 वर्षाचे होते, आपल्या आईबरोबर बेंगळूर प्रांती गेले, विजापूरला गेले, त्याला बेंगळूर प्रांत म्हणत असत. आणि आदिल शहानं प्रश्न विचारला, क्यों शहाजी राजे, आपका बेटा पूरे 12 बरस का हो गया, उसे दरबार में क्यों नहीं लाया. इतका आनंद झाला शहाजी महाराजांना की माझ्या मुलाची आठवण बादशाला आहे, कल 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 लावूंगा. घरी आल्यावर संध्याकाळी सांगायला लागले, शिवबा उद्या आपल्याला सूर्योदयाला दरबारामध्ये जायचंय. लहान होता मुलगा असा, आबासाहेब आम्ही नाही येणार, आबासाहेब आम्ही नाही येणार. शिवबा असं चालत नाही, बादशाने बोलावलं की जावं लागतं. आम्ही नाही येणार, मी नाही मुजरा करायला येणार तिथे. शिवबा असं चालत नाही. जिजाबाईंनी पाहिलं, वचनेषु दासी करता सांगतोय मी हे. जिजाबाईंनी पाहिलं, विचारलं काय चाललंय एवढं प्रेमाचं बाप लेकाचं बोलणं. जिजे काय संस्कार दिलेस या मुलाला, या मुलाला म्हणतोय आपल्याला उद्या आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरा करायला जायचंय, चक्क नाही म्हणतो हा. शिवबाकडं न बघता जिजाबाईंनी सांगितलं किती वाजता निघायचंय, आत्ताच्या भाषेत बोलूया, सूर्योदयाला सकाळी 6 वाजता. मुलगा तयार असेल, मुलाकडं न पाहता सांगितलं. काय कॉन्फिडन्स असेल तिला. आता आईलाच कॉन्फिडन्स नाही. काय कॉन्फिडन्स नाही, ती 24 तास, मी हल्ली त्याला पोथी म्हणतो, पोथी. बराच वेळ हां म्हटलं तुझी पोथी कुठं आहे, तुझी पोथी कुठं आहे, चार्जिंगला लावली आहे, डाऊन. आणि शिवबा तयार होता, छोटीशी 5 मिनिटात गोष्ट सांगतो. शिवबा तयार होता, सकाळी 5-4ला उठलाय शिवबा. हे लोक फार महान का झाले लक्षात घ्याल, ते लोक पहाटे उठत होते. मुलांनी लक्षात ठेवा, का शिवबा मोठे झाले, का विवेकानंद मोठे झाले, का ती सगळी मोठी झाली मंडळी. सकाळी 6-6:30ला त्यांचं आवरलेलं असायचं. आता 9-9:30ला मग तो ब्रश घ्यायचा, त्याच्यावर मोठीच्या मोठी पेस्ट लावायची, मग त्याच्या चवीने जागे होतात. असं असतं की नाही, ते जाहिरात दाखवतात. मुलगा तयार होता, पांढऱ्या रंगाच्या घोड्यावरती, लाल लगाम हातामध्ये, सुंदर तलवार, आणि शिवबा तयार होता. घोडा निघाला, मध्ये बरेच प्रसंग आहेत. एकदम तिथे दरबारातला प्रसंग सांगतो, म्हणजे वचनेषु दासीबद्दल आपल्या लक्षात येईल. सगळा दरबार भरलेला होता, सगळेजण त्यांची त्यांची ठिकाणं उभं राहायचं, बसायचं नाही, बोलायचं नाही. पिन ड्रॉप सायलेन्स त्या दरबारामध्ये. सगळेजण आपापल्या ठिकाणी उभे होते. आणि बादशाह आला आणि तख्त नशीन झाला, तिथे बसला. एक एक जण पुढे येत होता, वाकून असा कुर्निसात करत होता आणि जात होता. शिवबा असे उभे होते, ऐक तू ऐक. शिवबा असे होते,
आपल्या वडिलांबद्दल त्यांना इतका आदर होता, पण इतके हत्तीसारखे असणारे वडील, तब्येत मस्त होती शहाजी महाराजांची, ते पुढे गेले आणि बादशाहसमोर वाकले, नमस्कार केला आणि असे परत आले. शिवबांना आवडलं नाही. जाधवराव मामा, जिजाबाईंचे भाऊ, तोही हत्तीसारखा महापुरुष, तोही जातो आणि बादशाहला कुर्निसात करतो आणि येऊन उभा राहतो. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, आपला जिजाबाई नाही, शहाजी महाराज म्हणाले, शिवबा, बादशाहला मुजरा करा. आम्ही नाही करणार. लहान मुलाशी करताना आम्ही नाही करणार. शिवबा, असं चालत नाही, इथे बादशाहला मुजरा करावा लागतो. शिवबा, लवकर. शिवबा, असं चालत नाही. बादशाहनं थोडासा आवाज वाढलेला पाहिला आणि प्रश्न विचारला, उस कोने में क्या गडबड चल रही है? इतक्यात जाधवराव मामा पुढे आले, जिजाबाईंचे बंधू. त्यांनी कुर्निसात केला आणि सांगितलं बादशाहला, खाविंद परवरदिगार, मुलगा मावळ मुलखातून आलेला आहे, त्याला या दरबारचे रीतिरिवाज माहिती नाहीत. आजच्या दिवस हा मुलगा आपल्याला मुजरा करणार नाही, नंतर आम्ही समजावून सांगू वगैरे. त्याने हसून भागवलं, कारण मुलगा कोणाचा आहे? शहाजी महाराजांचा. त्यांच्याकडे फौज होती स्वतःची आणि त्या फौजेसह ते होते. जसे हल्ली असतात ना लोक, एकनाथ शिंदे वगैरे, त्यांच्या फौजेसह तसं. ठीक आहे, बादशाहनं हसून भागवलं. अच्छा अच्छा बेटा, घबरा घबरा गया होगा. शिवबानी सांगितलं, मी मुळीच घाबरलेला नाहीये, ह्याला घरी पाठवा. दौलती सेवक मंडळी उभी होती, याला घरी घेऊन जा, हा इथं नको, कटकट नको. मला घरी आला आणि थोड्या वेळानं तणतणच शहाजी महाराज घरी आले आणि त्यांनी प्रश्न विचारला, जिजे, या मुलाला काय शिकवलंस? हा दरबारात यायला नाही म्हणतो, आल्यावर मुजरा करायला नाही म्हणतो. जिजाबाई अशा खाली बसल्या, नीट ऐका स्त्रियांनो, खाली बसल्या गुडघ्यावरती. शिवबाला असं धरलं गालाला, शिवबा, शिवबा, बादशाहला मुजरा केला नाहीत. जिजेकडं असे डोळे करून बघितलं, सांगितलं, आई, मी परक्या लोकांना मुजरा करावा असं वाटतंय तुला? मी एकतर नाही म्हणत होतो, मी म्हणता नाही नाही दरबाला नेले आई, मी म्हणता नाही नाही दरबारा नेले आई, तो आत चढोनी पायी, तो आत जाऊनी पायी, तो चढुनी गेली भुवई, हे सिंहासन कोणाचे, हे छत्र तरी कोणाचे, अपहारी नृप सत्ते ते, अपहारी नृप सत्ते ते, लववे नाहे शिरमाते, अपहारी नृप सत्ते ते, लववे नाहे शिरमाते. आई, परदेशातनं आलेल्या या आतंकवाद्यांना मुजरा करायचा असतो काय? मला तू सांग, मला तू सांग, मुजरा कर, माझी आज्ञा आहे, असं मला तू आत्ता म्हण. आई, मी असा जातो आणि बादशाहला झोपेतनं उठवतो आणि सांगतो, मला तुला कुर्निसात करायची, मुजरा करायची अजिबात इच्छा नाही, पण माझ्या आईची आज्ञा आहे म्हणून मी तुझ्या पुढे आलोय. जाऊ आई? हे मिळवावं लागतं. ह्याला म्हणतात वचनेषु दासी, भोज्येषु माता. घरातल्या लोकांची जेवायची काळजी कोणी घ्यायची सांगा? आईनं घ्यायची. हल्ली सगळं ते अहो त्यांच्या पेशी त्यात ते अन्न खातोय आपण. आई जेव्हा पोळ्या करते तेव्हा आईच्या पेशी त्याला लागणार आहेत. रोज कुणाच्या पेशी पोटात जाणार आहेत? मुलाच्या. बोला. आणि त्या पेशींना आपल्या पेशींची ओढ असते, म्हणून आई मुलांच्या मध्ये किंवा त्या लोकांच्या मध्ये ओढ जी असायची, कारण घरातच स्वयंपाक व्हायचा. इथं बोलायचं कारण नाहीये, पण मी शहरात ही गोष्ट जास्त बोलतो. हल्ली घरात स्वयंपाकच बंद झालाय हो. प्रॉब्लेम आलाय. एखाद वेळेस तुम्ही प्रवासात आहात आणि बाहेर खायची वेळ आली तर एक्सेप्शनल केस सोडून द्या, पण घरात स्वयंपाक ही जबाबदारी कोणाची आहे? कशाला आळशीपणा करायचा? खरं सांगतो मी आपल्याला, घरातलं जेवण बंद झालं आणि माणसं बिघडत गेली आहेत. आठवा आपली आजी, करिअर म्हणून ती स्वयंपाक करायची. होतं की नाही सांगा? आज अशक्य आहे का हे?
आज उलट गुगलवर अमक्या डमक्यावर किती अवलंबून आहे, किती आपण पटकन काहीतरी करू शकतो, कारण अवलंबून आहे सगळं, म्हणजे पटकन मिळतं ते ज्ञान. लोणचे कसे करावे टाका की लगेच येते, असं करावं. भोज्येषु माता, आईप्रमाणे घराची काळजी घ्यावी. शयनेषु रंभा, जास्त बोलत नाही, पण घरातल्या स्त्रीची जबाबदारी आहे माझ्या पतीने इकडे तिकडे कुठेही बघता कामा नये, हाही विषय शुकदेव बोलतात. कोणाची जबाबदारी बोला, जास्त बोलत, इथून बोलायला मर्यादा आहे. समस्या आज घरातनं स्त्रिया सजून बाहेर जातात आणि घरात आले की मोलकर्णीसारखे घाणेरडे गाऊन घालतात. आहे की नाही शोकांतिका बोला ही? आपली संस्कृती इतका विचार छान करते, बाहेर कमी सजून जा, घरी चांगले सजलेले. गुरुचरित्रात विषय येतो हा. काय बिचारीची चूक आहे त्या सांगा? म्हणून तो बाहेर बघतो. नको तो विषय आहे, पण तोही विषय शुकदेव सांगतात की तुम्ही नेटके राहा. मग त्या नवऱ्याचं असंच होतं, बायकोनं काही प्रश्न विचारला की त्याला कटकट वाटते, तो शेजारणीने विचारला की ज्ञानाची गंगा व्हायला लागते त्याची, कारण तिला तो सजलेला पाहतो. नकोय असं, बरोबर आहे, मला कळतंय ते, म्हणजे संस्कृतीला कळतंय, पण असं कारण काय? म्हणून शयनेषु रंभा मनोनुकूला, घरातल्या लोकांचा सगळ्यांचा मूड सांभाळून पुन्हा त्यांच्यावरती राज्य करणारी. साम्राज्ञी श्वशुरे भव. लग्नातले मंत्र म्हणतात नाही गुरुजी मंडळी, साम्राज्ञी श्वशुरे भव, सगळे शुद्ध स्वर. साम्राज्ञी म्हणजे या घराची साम्राज्ञी हो, म्हणजे राणी हो, म्हणजे सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय तू जेवू नकोस, असा अर्थ आहे. साम्राज्ञी म्हणजे सत्तावाचक शब्द नाहीये, जबाबदारीवाचक शब्द आहे. असे एक 2-4 वर्ष नवीन जी सून आलेली असते, 2-4, 5-10 वर्ष, जेव्हा ती घरात सगळ्यांना, सासू सासऱ्यांना सांभाळते, मुलांना म्हणजे आपल्या दिराला सांभाळते, नवऱ्याला, सगळ्यांना सांभाळते. काही वर्षांतर सगळे लोक म्हणतात तिला विचारलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे. का म्हणतात? तिनं ते मिळवलेलं असतं. म्हणून एक मी नेहमी पद म्हणतो, बरं का किरणताई, तुमच्या घरी पण म्हणलो, तुम्ही आठवत असेल, तुमच्या नेत्रोलीला भागवत आयोजित केलं होतं तेव्हा. फार सुंदर पद आहे, मला ते खूप आवडतं. कसा प्रपंच असावा याकरता हे पद आहे. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी, सगळे स्वर शुद्ध आहेत, आपुलकीच्या आणि तीव्र मध्यम आहे, नात्यामधुनी स्नेह जपावा मना, निरे ग मरे मग पम ग निरे ग मग रे ध निरे ध सा. आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी, ऐसा केवळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह
काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये, परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये, दिवसा रात्री निवास असावा परमेश्वराचा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. ही जबाबदारी पुरुषावर आहेच, पण त्यापेक्षा स्त्रीवर जास्त टाकली आहे. कारण तिनं जबाबदारी एकदा स्वीकारली की ती गांभीर्यानं पार पाडते. ठरवलंय तिनं की मी या घरात भांडण होऊ देणारच नाही. तिनं एकटीनं ठरवून उपयोग नाही, तिच्या आईनं पण ठरवलं पाहिजे. तिकडं गेल्या गेल्या पहिल्यांदा आपलं बँकेत वेगळं खातं काढ हे शिकवतं कोण? कारण प्रपंच नेटका करायचा आहे. प्रपंच नेटका नुसते चांगले बेसिन आणि चांगले घर असून उपयोग नाहीये. स्वभाव चांगले नसतील तर सगळं अवतीभोवतीची परिस्थिती खायला उठते. आणि स्वभाव चांगले असतील, एकमेकांकरता समर्पण करणारे लोक असतील, सारं समर्पण करणारे लोक असतील तर कितीही दुःख आपण भोगू शकतो. सीता सांगते, दुःख सुखावे प्रीती लाभता, जेथे राघव तेथे सीता. काय शुकदेवांचा उपदेश आहे हो. यानंतर 4 आश्रम. आश्रम म्हणजे वयोगट. वयोगटाला आश्रम म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे. आश्रम म्हणजे मी आश्रम बांधलाय जंगलात, तिथं वायफाय घेतलंय, ते नव्हे. आश्रम याचा अर्थ वयोगट. त्या वयोगटामध्ये ती कर्तव्य पूर्ण करा. 1 ते 25 मस्त शिका आणि तब्येत चांगली करा. बस 2च गोष्टी. 25 ते 50 नेटका प्रपंच करा. मस्त विषयांचे भोग यथेच्छ घ्या. धर्म्य पद्धतीने घ्या. संपला विषय. गोडाचा शिरा आवडतो करा. काय तुमच्या भागेत मणगणे म्हणतात करा. देवाला ऑफर करा आणि खा. विषयांच्या भोगाचं वय आहे तेव्हा माणसं उपास करतात आणि मग म्हातारी झाली की लाडू मागतात. म्हातारपणी मला काही नको असं म्हणावं असं वाटत असेल तर तरुणपणी छान एन्जॉय करा ना. तुम्हाला जर पाहिजे ना, खोटारडेपणा करू नका. स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा ज्याने प्रयत्न केला तो मनुष्य नेहमी आनंदात असतो. माणूस लोकांची फसवणूक नाही करतो, स्वतःचीच करतो. आणि नुसते विषयांच्या भोगा करतात नाही. उरलेले जे 3 आश्रम आहेत त्या आश्रमांची काळजी या गृहस्थाश्रमानं घ्यायची. टॅक्स कोणी भरायचा आहे? विद्यार्थी टॅक्स भरू शकतात, वनात गेलेले टॅक्स भरू शकतात, संन्यासी टॅक्स भरू शकतात. सरकारची काळजी कोणी घ्यायची आहे? आपण घ्यायची प्रापंचिकांनी. खूप सूक्ष्म विचार आला इथे. यानंतर 50 नंतर वानप्रस्थ, याचा अर्थ रिटायर व्हायचा खरा विचार करा. 50 नंतर एक गोष्ट, एकदा जेवण सुरू करावं. 50 नंतर दुपारी एकदा जेवायचं, संध्याकाळी फळं वगैरे खाऊ. नाही लागत शरीराला. जेव्हा खूप श्रम असतात तेव्हा अन्न खूप लागतं. आता श्रम आहेत का पूर्वीसारखे? तेव्हा तारुण्यामध्ये खूप व्याप होता तेव्हा आपण अन्न. माणसं जेवतात आणि वरनं कायम चूर्ण घेत बसतात, पचाय करतात. काय गरज आहे? आणि म्हणून 50 नंतर
जगाशी आपल्याला केव्हा तरी वियोग होणार आहे हे लक्षात ठेवाल. आपल्याला विचारलं जाणार नाही मृत्यू येणार आहे तेव्हा. येणार आहे ना, जगाशी होणारा वियोग अपरिहार्य आहे की नाही बोला. मग त्याची तयारी कधी करणार? ती 50 नंतर सुरू करायची. मेलो तरी चालेल, आय एम रेडी फॉर डिपॉर्चर. 60, 50, 60, 70 आनंदात असावं. मी याला नेहमी उदाहरण सांगतो. घड्याळ चालू आहे हे कशावरनं कळतं? घड्याळाचा एक आवाज येत असतो बघा. घड्याळ प्रॉपर नेमकं चालू आहे. कशा घड्याळाचा काय आवाज येतो बोला? घड्याळाची टिक बरोबर आहे. घड्याळाच्या आवाजाला काय म्हणतात? टिक. जसं आपलं चित्तरूपी घड्याळ चालू आहे, बरोबर आहोत आपण प्रॉपर टाइमावर. हे कशावरनं? काही झालं तरी ठीक. कसं चाललंय? ठीक. सुनबाई ठीक, जेवण ठीक, आरोग्य ठीक. आणि बंद पडलेलं असतं घड्याळाला, सेल उरलेला असतो थोडं. किटकिट बंद करा. याच्याकरता वाल्मिकी रामायणात एक श्लोक येतो बरं का, एक शब्द येतो, मला तो खूप आवडतो. संतुष्ट वार्धक्य. काय देखणा शब्द आहे हा. वार्धक्य असं संतुष्ट पाहिजे, आनंदात. याचं प्रॅक्टिस करावं लागतं. तुम्हाला तक्रारीला 100 गोष्टी असणार आहेत. काहीतरी तक्रार, गुडघा हल्ली फार दुखतो. दुखणारच आहे. गुडघ्याचं संध्याकाळी आंघोळ करताना सकाळी आंघोळ करू तेव्हा त्याला शेकावा आणि त्याच्याशी बोलावं, बा गुडघ्या. संध्याकाळी प्रवचनाला मला 2 तास बसायचंय मांडी घालून खुर्चीवर कुठंतरी. दुखू नको हा, मी तुला चांगला बाम लावतो, गरम पाण्याने शेकतो, पण आनंदात मला कॉपरेशन दे. असं वेगळेपणानं शरीराशी बोलावं, तक्रार बंद करावी. आणि याला वानप्रस्थ म्हणतात. आणि संन्यास फार अप्रतिम. मी सांगायला वेळ नाही आपल्याला. संन्यास कसा असतो, संन्यास घेतल्यानंतर कसं वागायचं असतं. ज्ञानोबांची एकच ओवी सांगतो आणि थांबतो 5 मिनिटात. ज्ञानोबा सांगतात, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतःकरण, संन्यासी तया म्हणती जाण धनंजया. मी म्हणजे कुणी नाही आणि माझं म्हणजे काही नाही असं ज्याला वाटतं तो संन्यासी. संन्यासाचा संबंध भगव्या कपड्याशी नाही. ते लक्षात राहावं म्हणून भगवे कपडे घालायचे. सोवळं नेसतो ते कशाला? चिडायचं नाही हे लक्षात राहणे करता ते वस्त्र आहे. सोवळं नेसायला शिव्या द्यायच्या नसतात, नाही म्हणजे सोवळ्यातल्या शिव्या असतात त्या. चिडायचं नाही हे लक्षात राहण्याकरता ते सोवळं नावाचं वस्त्र आहे. हो, तसं मी संन्यासी हे लक्षात राहण्याकरता हे वस्त्र असतं. पण संन्यासाचं जीवन अंतर्बाह्य असं उदार असतं, पवित्र असतं. मोठा संवाद आहे इथे. यानंतर मोक्ष धर्म आपल्याला आत्मज्ञान मिळवून पांडुरंगाची खरी कृपा मिळवूनच मरायचंय असा निश्चय करावा, हा 15वा अध्याय सांगतात. आणि इथे शुकदेवजी विश्रांती घेतात. हा 7वा स्कंद संपून 8वा स्कंद सुरू होतो. या 8व्या स्कंदाचा विचार आपण 15 मिनिटांनी करूया. चहा घेऊया आणि मग पुढचा विचार करूया. गोपाल कृष्ण भगवान की